मनसे नेते अमित ठाकरे यांना शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली। त्याच नोटीस प्रकरणी आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते हजेरी लावणार आहेत। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। तर शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे हे नेरूळमध्ये जातात। दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। तर नेरूळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता। मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद निर्माण झाला। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता। त्यानंतर आता अमित ठाकरे आज नेरूळमध्ये स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावणार आहेत। यावेळी हजारो मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हजर असतील अशी माहिती मिळते। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडून। राजेश, अमित ठाकरे आज नेरूळमध्ये येत आहेत, तो कार्यकर्ते पदाधिकारी तिथे असणार आहेत अशी माहिती मिळते, काय अधिकची माहिती आहे? स्थानाहून ते काही वेळाने नवी मुंबईसाठी रवाना होणार आहेत। नवी मुंबईच्या दौऱ्याचं 2 प्रमुख गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो। एक म्हणजे जे शिवस्मारकाचं जे अनावरण करण्यात आलं होतं अमित ठाकरेंकडनं, त्या विषयासाठी त्यांच्यावर आणि त्यांच्यासह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता नेरूळ पोलीस स्थानकात। त्याच्या FIRच्या नोटीस प्रकरणामध्ये ते नोटीस स्वतः तिथे घेण्यासाठी जाणार आहेत। खरं तर नवी मुंबईतले जे पोलीस होते ते ह्याच शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांना नोटीस बजावण्यासाठी आले होते, मात्र त्यांनी ती नोटीस स्वीकारली नाही। त्यांनी छातीठोकपणे सांगितलं की मी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होणार आणि तिथे नोटीस स्वीकारणार। त्यापूर्वी या दौऱ्यामध्ये नेरूळ पोलीस स्टेशनला पोहोचण्यापूर्वी ते त्याच शिवस्मारकाच्या ठिकाणी आज पुन्हा जाऊन अभिवादन करणार आहेत, ज्या ठिकाणी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो गेली 6 महिने अक्षरशः धूळ खात पडलेला होता, त्याला एका घाणेरड्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं। ही गोष्ट जेव्हा अमित ठाकरे यांना कळली त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथे त्या पुतळ्याचं जे होतं अनावरण केलं, त्याला स्वच्छ केलं, त्यानंतर तिथे त्याचं अनावरण केलं आणि त्याच प्रकरणामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्यासह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता। आता आज त्याच शिवस्मारकाच्या ठिकाणी ते सुरुवातीला अभिवादन करतील। अभिवादन केल्यानंतर ते पोलीस ठाण्यात जातील। मात्र त्यांच्या ह्या शिवस्मारकाच्या अनावरणानंतर त्यांनी गुन्हा देखील दाखल झाला। नक्कीच राजेश, धन्यवाद माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली। याच प्रचार सभेमध्ये महिला उन्हामध्ये बसलेल्या, तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली। तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, मी स्टार प्रचारक आहे, हिशोब कशाला लागतो, मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ, मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नये असं म्हणत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचलेत। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का नाही आपला, ते हिशोबासाठी घेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ, आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं। यानंतर अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे। एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे।